आदी आहे, हा? देव अनादी आहे. काय म्हणाले? देव अनादी आहे, देव आदी आहे, त्यांनी सगळं आपल्याला दिलंय. मग देव अनादी आणि आपण सगळे, देव अनादी आपण सगळे नादी. सोपं आहे की, काढून टाकायचा. आपण कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेले कायम कायम. त्यामुळे मग पारावर बसणारी मंडळी, थोडं माफ करा मी स्पष्ट बोलते, जरा माझ्यापेक्षा मोठी माणसं इथं आहेत, पण माऊलींना ओवी का द्यावी लागली? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांवर, मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते, पण पारावरची जुनी जाणती मंडळी जर हातात पत्ते घेऊन देशभराच्या गावाभराच्या चर्चा करत असतील तर कॉलेजला जाणाऱ्या पोरांनी बघायचं काय आणि शिकायचं काय? त्यामुळे देवाने इतकं सगळं दिलेलं असताना उत्तम आयुष्य, उत्तम जीवन परमेश्वरांनी दिलंय, मग त्याच्याकडे काय मागायचं? म्हणून म्हटलं देव अनादी, आपण नादी आहे. छंद एकच लागावा भगवंतांचा, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. तुकोबरायांना लागला होता, माऊलींना लागला होता. काय माऊलींचं ध्येय होतो? ज्ञानोबरायांचा हेतू परमार्थाचा विचारला ज्ञानोबरायांना. कशासाठी इथं आलेत? माऊली म्हणतात एकाच कारणाकरता मी इथं आलोय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. कशा करता आलो? जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. कशा करता आम्ही आलो? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माझ्या येण्याचं इप्सित आहे, मला सगळा संसार सुखाचा करायचा आहे, हे ज्ञानोबरायांचं ध्येय होतं. आनंदाचे आवारू मांडू जगा, हे माऊलींचं ब्रीद होतं इथं येण्यामागचं. वास्तविक येण्याचं काही कारण नव्हतं. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. मागच्या जन्मात आम्ही मुक्त झालोय, पण तरी सुद्धा आलो. कशा करता? आनंदाचे आवारू मांडू जगा, सगळ्या जगाला आनंद द्यावा, तिन्ही लोक आनंदाने भरून टाकावेत, अवघा संसार सुखाचा करावा, हे माऊलींच्या येण्याचं ब्रीद होतं. आता आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचा, मी इथं का आलोय? माझ्या येण्याचं ब्रीद काय? लोकांना त्रास द्यायला? म्हणजे आपली सरकारची धोरण आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा. आम्ही धोरण अवलंबले, याची अडवा त्याची जिरवा. जुन्या काळी एक सिरियल लागायची बघा दूरदर्शनवर, पांढरा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. आता हे जुन्या माणसांना माहिती, आमची पिढी भाग्यवान की आम्हाला जुनंही पाहायला मिळालं आणि नवंही पाहायला मिळालं. आमची पिढी 80-90च्या दशकातली खूप भाग्यवान आहे, इथं असतील त्यांना कळेल. आपण कलर टीव्ही पण पाहिला आणि रंगीत टीव्ही पण पाहिला, आपण लँडलाईन पण वापरला, फोन नव्हता तोही काळ आपण पाहिला, आणि आता एकदम स्मार्टफोन सुद्धा आपण पाहतोय. या नवीन पिढीला तो आनंद नाहीये जो आपण अनुभवलाय. जुन्या माणसांनी जो काळ अनुभवला तो त्यांचा सुवर्ण काळ होता. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर माणसं, म्हणजे टीव्ही रंगीत नव्हता पण माणसाची मन रंगीत होती की नाही? खरं सांगा, कुठे काही अडचणी प्रतिकूलता जाणवत होत्या का? अहो, घरातला एक माणूस कायम अँटिनेवर असायचं, गेल्या का मुंग्या, आल्या का मुंग्या, कायम. पण तरी आनंद होता, कुठं कुरकुर नव्हती, कुठं त्रास नव्हता, आहे की नाही? कायम सगळे मिळून एकत्र गुण्यागोविंदांनी. आता कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, कुणाचा चेहरा आम्हाला बघायचा नाही, नीट संवाद नाही, फक्त वाद जिथं जावं तिथं. आणि ते जिभेचं काम इतकं भयानक आहे, ती जीभ 2 प्रकारची कामं करते. पहिलं काम आहे स्वाद आणि दुसरं काम आहे वाद. म्हणजे चवी तर चाकते जीभ आणि दुसरं काम आहे वाद. म्हणून 99% भांडणं जिभेमुळे होतात. आणि ती कमी पडली की माणूस महाणामारीवर उतरतो.
नाही हो, माऊलींनी खळांची व्यंकटी सांडो असं मागणं मागितलं, मैत्र जीवांचे ही अपेक्षा केली. मग इतकं व्यापक हृदय असलेल्या संतांना जेव्हा विचारलं जातं की काहीतरी मागा, तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा मला खरंच काही नकोय, खरंच काही नकोय, द्यायचं असेल ना, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. तुला द्यायचंय ना, हेच दे. मग शब्द नुसता हे नाही वापरला, महाराज म्हणाले हेची. जिथं च येतो ना, चकार, तिथं निश्चय दर्शवला जातो. भाषेमध्ये चकार हा निश्चयाची भूमिका देतो. हेची व्हावी माझी आस, हेची दान दे गा देवा. का? कारण मला तुझं दास्यत्व दे, मला पंढरपूरची वारी दे. पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहारी. मला तुझं दास्यत्व दे, माझी हीच इच्छा आहे. कारण जीवनामध्ये आलेल्या सुखदुःखांच्या पलीकडं आनंदरूप जी अवस्था आहे ना, ती आम्ही तिथं अनुभवतो. कारण भगवंत आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे आनंद स्वरूप परमात्मा आहे. मग त्याला बघण्याकरता आम्हाला त्याच्या गावाला जावं लागेल. काय करेल मग तिथं गेल्यानंतर? जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल. देवा सांगू सुख दुःख, काय करायचं? भगवंताच्या जवळ गेल्यानंतर परमेश्वराला काय सांगायचं? प्रापंचिक माणसाला सुख दुःख सांगत बसायचं नाही. बघा, संसारी माणूस एकमेकांना भेटल्यानंतर, बारीक वाजवा, संसारी माणूस एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांना चाचपतो. माझं चुकत असेल तर खरं सांगा. आता आजपासून प्रयोग करा. दोन माणसं एकमेकांना भेटली, पहिला प्रश्न विचारतात, कसं काय चाललंय, बरं आहे का? बरोबर? आपला सर्वसाधारण प्रश्न, कसं आहे तुमचं, बरं चाललंय का? पुढचा प्रश्न येतो, पूर्ण उत्तर येतं, बरंच चाललंय म्हणायचं. चाललंय आपलं रडत खडत. मग विचारणाऱ्या माणसाला फार बरं वाटतं की चला, म्हणजे आपलंच बिघडलंय असं नाही, याचंही बिघडलंय. संसारी माणूस असाच असतो म्हणून दुःख त्याला नाही सांगायचं, ते ट्रॅफिक जास्त वाढवतात. म्हणून दुःख आणि सुख कुणाला शेअर करायचं? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. काय करायचं? लढीवाळ होऊन जाता आलं पाहिजे, लेकरू होऊन जाता आलं पाहिजे. संतांनी आम्हाला हे शिक्षण दिलं. बघा, अहंता बाजूला सांडायची आणि लेकरू होऊन देवाकडे जायचं. आज सगळा लाखोंचा समुदाय लेकरू बनून चाललाय आईच्या सोबत, माऊलींच्या सोबत. जगाची माय आहे ती. अक्षरशः आईनं आपल्या छत्राखाली घ्यावं. काय निष्ठा आहे, किती मोठी शिस्त आहे आज वारीला, लष्करी शिस्त आहे. कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला न उलगडणारं कोड आहे आपली पंढरपूरची वारी. काय नियोजन आहे, काय शिस्त आहे, काय सुंदरता आहे, काय सोहळा आहे. ज्ञानोबरायांच्या कृपा छत्रछायेखाली सगळे वारकरी एका शिस्तीत चालतायत. कुठेही कुणाचा हेवा नाही, कुणाशी काही भांडण नाही, जाहिरातबाजी नाही, कुठं काहीच नाही. आनंदाने प्रेमाने पंढरपूरला भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न आहे ना. मग तिथं जाऊन काय करायचं? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तुकोबरायांना हे माहिती आहे म्हणून महाराज म्हणतात, देवा तुला मला द्यायचंय ना, तर एकच दे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मला तुझं दास्यत्व कर, दास्यत्व दे. नवविधा भक्ती प्रकारातली सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती आहे दास्य भक्ती.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवण भक्तीपासून सुरुवात झालेली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत आम्हाला घेऊन जाते आणि असा भगवंत आम्हाला प्राप्त होतो ना. मग तो दास्य हा टप्पा आहे एक त्या प्रकारातला, त्या भक्तीचा, त्या पायरी, एक पायरी आहे त्यातली. मग दास्य म्हणजे कुठली पदवी आहे का? नोबेल प्राइज आहे का? पद्मश्री पद्मविभूषण असा कुठला पुरस्कार आहे का? नाही. दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे. या दास्य भक्तीमध्ये सगळं द्यावं लागतं देवाला. संपत्ती, रूप, ऐश्वर्य, गुण, सौंदर्य हे सगळं नाही देऊन चालत. दास्य भक्तीमध्ये देवाला स्वतःलाच द्यावं लागतं, सर्वस्व अर्पण करावं लागतं. एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व अर्पण करावा लागतो, सगळं द्यावं लागतं दास्यत्व भक्तीमध्ये. मग अशी दास्य भक्ती अनेकांनी केली. मारुतीरायांचं उदाहरण आपण दास्य भक्तीसाठी सगळ्यात मोठं मानतो ना. दिलं देवाला, स्वतःला देऊन टाकलं. म्हणून असा वेळी भगवंत अशा भक्ताला देऊन टाकतो स्वतःला. भगवंत म्हणतात मला तुझ्याकडे द्यायला माझ्याजवळ दुसरं काही नाही, मी मलाच तुला देऊन टाकतो. म्हणून देव भक्ताचा होतो आणि भक्त देवाचा होतो दास्य भक्तीमध्ये. तुकोबराय म्हणतात देवा मला तुझं दास्यत्व दे, कारण दास्य भक्ती आली की तिथे अहंकाराला थारा नसतो आणि देवाला ॲलर्जी येते एका या गोष्टीची. देवाला अहंकार आवडत नाही. पण आमचा जीवन सगळं अहंतेने आणि ममतेने इतकं भरलंय, इतकं व्यापलंय. मी आणि माझं, मी आणि माझं. पहिलं पै गाठी मारतो आपण, सगळा सेविंगला जातो पैसा. जुनी माणसं म्हण वापरायची, उष्ट्या हाताने कधी कावळा सुद्धा हाकलला नाही या माणसानं. का हो? कधी देशाचा विचार नाही, कधी धर्माचा नाही, कधी समाजाचा नाही, कधी लोकांचा नाही. फक्त मी आणि माझं, आपलं कुटुंबाचा फक्त विचार आणि माझा विचार. असं करता करता एक दिवस हा जीव आला, सगळा व्याप केला आणि निघून गेला. मग मिळवलं काय? काहीतरी देणं माझं समाजासाठी असावं. जगाचा तो भार आपुल्या शिरावर, ऐसे थोडे तर वाटू द्या हो. ही भूमिका संतांकडून आम्हाला शिकायची आहे. माऊलींना विचारावं कधीतरी, ज्ञानोबा तुमचं काय हो? काही कधी कुठं सातबाराचा आहे का तुमचा उतारा? कुठं काही 4-2 एकर जमीन घेतलीये का? ज्ञानोबराय म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळं विश्व माझं घर आहे. म्हणून आज तुमच्या माझ्या घरात आपल्या गेलेल्या मंडळींचे फोटो कदाचित नसतील, पणजोबांचे खापर पणजोबा नसतील, पण ज्ञानोबरायांची प्रतिमा प्रत्येकाकडे आहे. कारण सगळ्या घरात, सगळ्या मनात ज्ञानोबांनी स्थान निर्माण केलं. 750 वर्षांचा काळ, 750वी आत्ताची माऊलींची जन्माचं वर्ष आहे माऊलींचं. तुकोबरायांना जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली, वैकुंठ गमन सोहळा झाला. देव आहे की नाही अशा भूमिका असणारी मंडळी किंवा संतांच्या अस्तित्वावर आणि संतांच्या चमत्कारावर शंका घेणारी मंडळी आजही आहेत समाजामध्ये. मला असं वाटतं ज्ञानोबरायांनी भिंत चालवली का नाही, रेड्यामुखी वेद बोलवले की नाही असं विचारणाऱ्यांनी, म्हणजे भिंत चालवली की नाही असं म्हणणाऱ्यांनी आधी वाघावर बसून यायचं आणि मग विचारायचं भिंत चालवली का ज्ञानोबरायांनी? जमेल का? आम्ही कुणावर शंका घेतो? किती काही म्हटलं तरी तुकोबराय मानव देहासहित वैकुंठाला गेले होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे की नाही? मग इथे शंका आणतो आम्ही, त्यामुळे आमचं नुकसान आमचा घात करतं किंवा आमचंच नुकसान होण्याला आम्ही कारण ठरतो. मग अशा सगळ्यातून पार होण्याकरता दास्यभक्ती तुकोबराय मागतात आणि म्हणतात पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी. भगवंता मला पंढरपूरची वारी दे. का हो? पंढरीचीच वारी का मागितली? कारण पंढरपूर हे सगळ्या तीर्थांमधलं सर्वश्रेष्ठ परमपावन असं तीर्थ आहे. सखी पुसे सखीसी, 2 स्त्रिया आपापसामध्ये गोष्टी करतात. 2 मैत्रिणी भेटल्या की आपापसामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे हे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. बघा, आम्ही 2 बायका 2 मैत्रिणी एकत्र खूप दिवसांनी भेटलो की तुझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं आणि माझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं, तुझी साडी किती रुपयाची, माझी साडी किती रुपयाची, याच्यातच आपलं सगळं जाते ना, चर्चा संपून जाते. पण माऊली म्हणतात एक सखी दुसऱ्या सखीला काय विचारते? सखी पुसे सखी येसी, युगे झाली 28, अद्यापी वर कटेवरी कर भिवरे तीरा, वाळवंटी संत सभा सभा. देव
का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. काय झालं? देव का विटेवर उभा राहिलाय याचं कारण नेती नेती असलेले म्हणणारे वेद सुद्धा म्हणतात, पुसू नका बाई वेदासी काही, शेष शिणल्या झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटेवरी उभा उभा. वर्णन करता करता वेद म्हणाले न इति न इति नेती नेती. भगवंत सांगताच येत नाही कसा आहे तो, का विटेवर आला असेल. विटेवर येण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती, रुक्मिणी रुसली म्हणून भगवंत विटेवर आला. पुंडलिकाचं निमित्त केलं भगवंतांनी, पुंडलिकाचा भक्तासाठी भगवंत विटेवर आला. तुमच्या माझ्या अनेक असलेल्या संत मांदियाळीसाठी पांडुरंग परमात्मा तिष्ठत 28 युगांपासून देव विटेवर उभा आहे. तुकोबराय सांगतात, तुझ्यासाठी मला पंढरपूरची वारी दे, पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी. तुकोबरायांनी तिसरं मागणं मागितलं, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या जवळ फक्त प्रेम आहे. बघा, प्रेम तुम्हाला मला जगात कुठेही सापडणार नाही. खरं प्रेम, खरी माया, खरी ममता फक्त 2 ठिकाणी मिळते, एक आई आणि एक दुसरे संत. एक आई बाप आणि दुसरे संत. पित्याच्या ठिकाणी प्रेम मिळेल, मातेच्या ठिकाणी प्रेम मिळेल आणि संतांच्या ठिकाणी प्रेम मिळेल. म्हणून ज्याला कोणी नाही ना, जो अनाथ आहे, त्यांनी ठामपणे समजून जावं, ज्ञानोबा माझी आई आहे आणि तुकोबा माझा बाप आहे. ज्याला कुणीच नाही त्यांना ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. म्हणून माऊलींची भाषा ज्ञानेश्वरीतली आईची भाषा आहे आणि तुकोबांची गाथेतली भाषा ही बापाची भाषा आहे. बघा, आहे की नाही. नित्य पठणात नित्य वाचनात असणाऱ्या मंडळींना मी काय म्हणते ते लक्षात येईल. आईची भाषा आहे. जरा एकही शब्द कठोर नाही माझ्या ज्ञानेश्वरी माऊलींचा. म्हणजे येरवी तरी मी मूर्खू असं म्हणणारे ज्ञानोबा आहे. मूर्ख म्हणायचं झालं तर स्वतःला म्हणून घेतात आणि तो मूर्ख सुद्धा उकारांत वळवतात, मूर्खू म्हणतात. तो सुद्धा टोचला नाही पाहिजे शब्द. आणि आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर मूर्ख शब्दापासून आपला स्टार्टर असतो, तो तिथनं सुरुवात होते आपली. मग तुला बघून घेतो, तुझं बघतो, मग जे काय असतं ते आता ज्याचं त्याला माहिती, मी काही बोलणार नाही. वितभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचा खून पाडणारे सख्खे भाऊ आज समाजामध्ये आपण पाहतोय. इतकी भीषण भयानक परिस्थिती आहे. का ज्ञानोबांच्या गावाला जायचं, का ज्ञानोबांच्या चरित्राकडे, का तुकोबरायांच्या चरित्राकडे आमची पिढी गेली पाहिजे. आज माझ्या तरुण भावंडांना मला नेहमी सांगावं असं वाटतं, आईला आई आणि बापाला बाप म्हणणारी माणसं नाहीयेत. पंढरपूरची विठाई स्वतःला आई का म्हणून घेते? कारण आई किंवा माता, माऊली हा शब्द माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन म्हणून तो स्वतःला आई आणि पिता या भूमिकेमध्ये बघतो आणि सगळ्या जगाचं त्या पद्धतीने रक्षण करतो. इथे माता आणि पित्याचं महत्व आम्हाला संत सांगतात. बघा, घरामधला एखादं बाप निघून गेल्यानंतर, आता लोमटे परिवाराचा हा कार्यक्रम आहे, एका पित्याचं निधन आहे ना, ते निघून गेले, इहलोकीची यात्रा संपवली. आमचे शिवाजी भाऊ लोमटे, नेताजी भाऊ लोमटे हे त्यांचे 2 पुत्र आहेत, 2 मुलं आहेत. त्यांच्या माध्यमातून खरं तर आपण सगळे आज इथं जमलोत. मला तुमच्या दर्शनाचा योग आज वाट्याला आलाय. पित्याचं जाणं हे घरातलं खूप मोठी पोकळी निर्माण होते. का डोक्यावरचं छत्र निघून गेल्याची भावना त्या पुत्राला किंवा त्या मुलीला होत असते ना. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. मग असं पितृतुल्य व्यक्तिमत्व जेव्हा जगातनं घरातनं निघून जातं त्यावेळी काय वेदना होत असतील. मग अशा वेळी आमच्या संतांना आम्हाला पित्याची महती सांगावी लागते की आज गेल्यानंतर आम्हाला एखाद्या व्यक्तीची किंमत कळते. आहे तोपर्यंत आम्हाला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते की आपण व्यापामध्ये, व्यवहारामध्ये, शिक्षण, नोकरी, धंदा करता करता लग्न झालं, प्रपंच सुरू झाला आणि आईबापांच्या जवळ बसणंच विसरून गेलो आम्ही. कधीतरी ना चुकून, मला माफ करा, मी थोडं तुम्हाला उपदेशात्मक नाही पण विनंती करते की कधीतरी तुम्ही खूप मोठे झाले असाल, अगदी 50 वर्षाचे असाल, पण तुमची आई आहे आत्ता घरात, कधीतरी आईजवळ बसायचं, तिचा सुरकुतलेला हात हातात घ्यायचा आणि काही नको तिला फक्त विचारायचं, आई तू कशी आहेस, जेवलीस का ग, काही लागत नाही, काही नाही लागत. पित्याला विचारायचं, बाबा कसे आहे, काही लागत नाही हो.
म्हणजे त्या आईने काही काळापूर्वी तुम्हाला मांडीवर घेऊन स्तनपान केलेलं असतं आणि ती आई फक्त त्या स्पर्शाला, म्हणजे किती दिवसात तो स्पर्श सुद्धा आपण अनुभवलेला नसतो, स्पर्श सुद्धा अनुभवलेला नसतो. विचार करा माझ्या बोलण्याचा. आपण कधीतरी तिला स्पर्श करूया, तिला मिठी मारूया, तिला जवळ घेऊया, तिचा हात हातात घेऊया आणि फक्त विचारूया आई कशी आहेस. म्हणून आईचं आणि पित्याचं महत्त्व सांगताना नामदेव महाराज म्हणतात की देवाला जर शोधायचं असेल ना तर देव कदाचित विटेवर नाही सापडायचा. नाही ज्याला पंढरपूरला जाता आलं ना त्यांनी घरात आपल्या माता पित्याकडे जायचं, त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं आणि नामदेव महाराज सांगतात माता विठ्ठल पिता विठ्ठल. विठ्ठल कुठे पाहता येईल? आईच्या चरणात विठ्ठल दिसेल, पित्याच्या चरणात विठ्ठल दिसेल. बाप निघून गेल्यानंतर मग पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आहेत तोपर्यंत त्यांची किंमत राखूया. माझ्या तरुण भावंड नेहमी मी सांगत असते की तुम्ही आमच्या आईबापाला काही कळतच नाही, जणू काही आपण कुठून ढगातून पडलो वरती. आणि इतका ॲटिट्यूड, आमच्या आईवडिलांना काही कळत नाही, आमच्या आईबाप अडाणी आहेत. अरे अडाणी असले तरी अनुभवाचं विद्यापीठ आहे घरात त्यांच्या रूपाने. तुझ्या वडिलांनी टाकलेल्या पेट्रोलवरती आम्ही गाड्या अशा सुंदर पळवतो आमची पोरं. मला असं वाटतं, त्यांना असं वाटतं का की आम्ही खूप ओव्हर स्मार्ट आहे किंवा हँडसम डॅशिंग असं दिसतो. तुम्ही डॅशिंग नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण वाऱ्याशी स्पर्धा करत गाड्या पळवणारे आमची पोरं एका सेकंदात होत्याचं नव्हतं होऊन घरामध्ये येतात आणि आई बापा समोर नको त्या अवस्थेत लेकराला बघावं लागतं. 9 महिने 9 मास जिने हृदयामध्ये पोटामध्ये रक्ताचं सिंचन करून वाढवलं, काय दृश्य पाहावं लागतं. कुठेतरी सावध होऊया आणि आपला जन्म सार्थकी कसा लागेल याचा विचार करूया. नामदेव महाराज सांगतात देवाला कुठं पहा? माता विठ्ठल पिता विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. देवा विठ्ठल देवा पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. सगळीकडे विठ्ठल पाहता आला पाहिजे. आणि ही भूमिका आम्हाला कुणामुळे प्राप्त होते? आम्हाला संतांमुळे प्राप्त होते. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. एक वेळ पंगत चुकली तरी चालेल पण संगत नाही चुकता कामा. जेवायला कुणासोबत चुकीच्या माणसासोबत बसला तरी चालेल पण संगत नाही चुकता कामा, कारण संघाचा रंग आमच्या मनाला लागतो. म्हणून असा संघ करावा की जो आमच्या जीवनात प्रेमाचा कल्लोळ निर्माण करेल. आणि संत स्वतः प्रेमस्वरूप आहेत, वात्सल्य सिंधू आहेत. संतांची एक गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश, तेथे मी राहीन होऊनी याचक घालतील भीकतेची मज. संतांच्या दारात कुत्रा होऊन बनून जगावं लागलं तरी चालेल पण संतांचाच संग करावा ही तळमळ संतांची होती. म्हणून तुकोबराय म्हणतात मला संत संग दे, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि मग देवा चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान पंढरपुरात मला घडू दे भगवंता. माझ्या जीवनाचं सार्थक याच गोष्टीमुळे होणार आहे. आणि म्हणून असं दान तू मला दे. अभंगाच्या मूळ पदामध्ये तुकोबराय सांगतात पूर्वरंग संपला, हार आणला तरी चालेल. हेची भावी माझी आस, 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 हेची भावी माझी आस.
पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारकरी, वार दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिर दिमतनन दिर दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिरतानोत दिरेन तन दिरेन दिमन दिर दिरेन दिर तुम दिर 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 तारी तारी दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिरतानोत दिरेन दिमतनन दिर दिमतनन दिर दिमतनन दिरतानो पंढरीनाथ भगवान की कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. गोड हाताने टाळी, मुखाने नाम घ्यायचं. खणखणीत आवाजामध्ये सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. बोला, हात वर करा. सगळ्यांचा आवाज उद्या. ओ रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. टाळी टाळी सगळे म्हणा. रुक्मिणी समेता पंढरीनाथा, रुक्मिणी समेता पंढरीनाथा, भक्तिरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, भक्तिरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. ओम विठ्ठला, ओम विठ्ठला. ओम विठ्ठला, ओम विठ्ठला. टाळी टाळी. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. पांडुरंग रंग ओ रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. 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 रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. हो रंग विठ्ठला. पंढरीनाथ भगवान की. आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि एकादशीच्या पर्वकाळाला पंढरपूरला वारकऱ्यांची ही दाटी, आता पालख्या निघाल्यात. सोहळा अतिशय आनंदाने सुरू आहे. आणि पंढरपूर तिकडे, पंढरपुरामध्ये पंढरीश परमात्मा विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेत. आपल्या भक्तासाठी तिष्ठत उभा आहे. आणि तिकडून आईसाहेबांनी हळूच विचारलं, का हो? आता त्यांचा संवाद होतच असेल की नाही का? हळूच विचारलं, का हो, हे एवढी सगळी गर्दी तुमच्याकडे येतेय आणि यातला प्रत्येक जण वैकुंठाला जाणार का? आणि मग या सगळ्याच लाखो लोकांना जर वैकुंठ प्राप्त झालं तर तिथे लोकसंख्या किती वाढायची आणि तिथे ट्रॅफिक जाम नाही का होणार? केवढी गर्दी होईल? हा प्रश्न कोणी विचारला? गृहमंत्र्यांनी. आईसाहेबांनी विचारला पांडुरंग परमात्म्याला. म्हणून तर तुकोबराय संत हुशार का? संतांनी वशिला लावायचा झाला तर आधी तिकडून लावला. रखुमाईच्या पती सोयरिया म्हणायचे. पांडुरंगा नाही म्हणले, विठ्ठला नाही म्हणले, रखुमाईच्या पती सोय. आई जवळ केली की बाप आपोआप जवळ येतो. मग
पांडुरंग परमात्मा विचारतायत, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला येणारा प्रत्येक जण माझ्यासाठीच येतो असं तुला कोणी सांगितलं? कारण या गर्दीमध्ये हौशे गौशे आणि नवशे सगळे असतात, हे मला काही ठाऊक नाही का? सगळे येतात, पण पंढरपूरला आला म्हणजेच तो मला प्राप्त होतो किंवा मी त्याला प्राप्त होतो असं तुला कोणी सांगितलं? माझ्या पूर्वावतारामध्ये कृष्णावतारामध्ये मी अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं तेव्हा त्याच्यामध्ये असं सांगितलंय, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अरे पंढरपूरला नाही जमलं तरी सुद्धा तू जे जे कर्म करशील यत्करोषि ते सगळं मला मदर्पणम, मला अर्पण करण्याच्या भावनेनी कर. काय करायचं? पायांनी चालणं ही भगवंताची प्रदक्षिणा आहे, कानानी भगवंताचं नाम ऐकावं, डोळ्यांनी त्यालाच पाहावं, जे कर्म करू ते भगवंताला अर्पण करावं. यद यद कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम, आचार्य म्हणतात. मग जो कर्मात मला पाहतो तो सुद्धा मला प्रिय आहे. नाही पंढरीला यायला झालं म्हणून काय झालंय? आता हे सगळं आपल्यासाठी बरं का, याचा अर्थ नाहीच जायचं असं नाही करायचं. देव म्हणतो नाही जमलं एखाद्या वेळी यायला तर जो कर्मात मला पाहतो त्याला तो मला प्रिय आहे, त्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो. बरं, मग रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, आज आहे का असं कुणी की जो पंढरपूरला येतच नाही पण तुम्ही त्याला प्रेम करता किंवा तुम्ही तुमचं त्याच्यावर लक्ष आहे, असा कोणी आहे का एखादा भक्त? भगवंत म्हणले जायचं का त्याला भेटायला? जाऊया म्हणे. फार लांब नाही जावं लागलं, पंढरपूरपासून काही अंतरावर असलेलं एक गाव, आणि त्या गावामध्ये भगवंत रुक्मिणी आईला घेऊन आलेत. ही गर्दी चाललीच आहे आणि देव आईसाहेबांना घेऊन माघारी आलेत. पंढरपूरपासून जवळ असलेलं एक गाव. कुठं आले हो? आणि कानावर शब्द पडले, कांदा मुळा भाजी, 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 अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा भाजी मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. क्या बात आहे बाबा. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, सावत्याने केला मळा, विठ्ठला पायी रोविला गळा. कुठं आले? अरणभेंडी, अरणगाव बांधावर उभे राहिले आणि समोर पाहिलं. आईसाहेब विचारतायत, सांगा ना कुठे आहे तुमचा भक्त, कुठं घेऊन आलाय मला? पांडुरंग म्हणतायत, अगं तो बघ की, डोक्याला मुंडास आहे, फेटाय, अंगरखाय, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, मुखावर शांत चिरंतन शांती आहे. बैलजोडी झुंपली होती आणि शेतात काम चाललं होतं. विहीर होती, स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेली विहीर, मोठ जुंपली होती विहिरीला. पूर्वीचा काळ, आता MIDC नाही का, त्यामुळे आता मोडबीट सगळं गेलं, पण पूर्वीचा तो आनंद ते पाहिलं देवानी. आणि देवानी सांगितलं, हे बघ तो माझा भक्त आहे, जातीनं माळी आहे, पण खरं सांगू का, प्रत्येक कर्मात तो मला पाहतो, प्रत्येक रोपटं ईश्वर समजून विठ्ठल समजून जगवतो. आणि आईसाहेबांनी भगवंतांना काही विचारावं तेवढ्यात तिकडून भर दुपारची माध्यान्नीची वेळ, आता काम चाललंय रानात म्हटल्यानंतर त्यांची बायको सावित्रीबाई, सावतोबांची पत्नी, डोक्यावर भाकरी घेऊन रानात आल्या. आणि सोलापूर साईड आता
इरकल नाही का, इरकली लुगडं नेसलेलं, कपाळावर रुपया एवढं कुंकू. आता रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे ते कुंकू केलं, पण पूर्वीच्या माता भगिनी मोठं कुंकू, पदर, खानदानी शालीनता. आणि तिच्याकडं पाहिलं आईसाहेबांनी आणि दोघांचा आता संवाद ऐकायची इच्छा झाली. इकडं विठ्ठल रुक्मिणी बांधावर उभे राहून दोघांचा संवाद ऐकतायत. कारभारणीनं सांगावं, धनी आता बैलासनी मोकळं करा, चारा पाणी द्या आणि बसा बरं जेवायला, उशीर झालाय. सावतोबांनी बैल मोकळे केले, चारा पाणी दिलं आणि जेवायला बसले. अन्नब्रह्माची प्रार्थना केली, पहिला घास मुखात उचलून घातला. तेवढ्यात बायकोनी प्रश्न विचारला, धनी बरेच दिवस झालं तुम्हासनी काही विचारीन म्हणते, पण आज काही राहावं ना, तर विचारू का? मी विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्या बरं का. सावतोबा म्हणली, अगं विचार की, एवढा कसला विचार करतीस त्यात? अहो तुम्ही पांडुरंगाचा भक्त हायसा, कपाळाला गोपीचंदन टिळा असतो, बुक्का असतो, गळ्यात तुळशीची माळ असते, पण पंढरीला गेलेलं मी कधीच तुम्हाला पाहिलं नाही 15 वर्षात. आज आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली. आपल्याला 8 वर्षाची नांगिता नावाची मुलगी आहे, नागू नाव सावतोबांच्या मुलीचं. पंढरपूरला गेलेलंच पाहिलं नाही. सावतोबा हसले आणि म्हणाले, कारभारने हा आहे का ग तुझा प्रश्न, तुला उत्तर देतो. जेवण आटोपलं, हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले. बैलांच्या पाठीवर एक मस्त थाप मारली आणि आपल्या कारभारणीला सांगितलं, बघा अगं पंढरपूरला मी जात नाही याचं कारण तुला ऐकायचंय ना, कारण माझा पांडुरंग सगळीकडे आहे असं मी जाणतो. ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. गीतेचं तत्वज्ञान, उपनिषदांचं गहन तत्वज्ञान सावतोबा आपल्या बायकोला सोपं करून सांगतायत. एको देवा हा सर्वभूतेषु गूढ, हा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. सावतोबा म्हणतायत, अगं देव माझा कुठं आहे माहितीये, पांडुरंग कुठं आहे सांगू का तुला? बैल विठ्ठल. बैलाच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, इथं विठ्ठल आहे माझा. शेत विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. शेतातला कण विठ्ठल मी समजतो. काळी मोठ विठ्ठलच सुद्धा काळाच आहे की नाही, ती मोठ काळी विठ्ठल स्वरूप. पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी, चिमणी वाणी नागू माझी ती मी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल, वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे. वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी. क्या बात है बाबा. सर्व चराचर सूर्य चंद्र गे. सर्व चराचर सूर्य चंद्र गे. गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, विश्व विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी
माझ्या आधाराने राहणारी तू, एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी वेल राहते ना, तशी सावित्री तू सुद्धा विठ्ठल स्वरूप. माझ्या घरात असलेली माझी नांगिता ती विठ्ठल स्वरूप, सगळंच विठ्ठल स्वरूप. बघा ना, प्रपंचात भांडणं होतील का? बायकोला विठ्ठल मानायचंय, जमेल का? इकडं विचारते. सावतोबांनी मानलं तू विठ्ठल स्वरूप आहे, तू म्हणशील ते. आता हे आहेत तरी मी बोलते, तू म्हणशील ते. तसं तर पूर्व दिशा सगळी इकडचीच असते, नाही का? घरात सुद्धा आपलाच आवाज असतो की नाही? हो म्हणा ना. बरं जाऊ दे, तुम्ही म्हणा. घरात आमचाच आवाज असतो की नाही? इकडे घरात या वर्गाचाच आवाज असतो की नाही? मग सावतोबा म्हणाले तू विठ्ठल स्वरूप, शेत विठ्ठल स्वरूप, सगळं विठ्ठल स्वरूप आहे. पंढरपूरला जायचं कशाला? आणि त्याही मागचा एक भाव असा सुंदर होता की हजारो दिंड्या आपल्या मळ्यावरनं पुढं जातात, मग आपण त्यांना शिधा पाणी देतो. हजारो माणसं आपल्या मळ्यात बसतात, जेवतात, त्यांच्या मुखातनं साक्षात पांडुरंग जेवतो, अशी माझी श्रद्धा आहे. मग आपणच पंढरपूरला गेलो तर या लोकांच्या मुखात पांडुरंग उपाशी राहील ना, इथे पांडुरंग उपाशी राहील. म्हणून म्हणाले आता कर्म इथंच भगवंताला पाहायचं, म्हणून पंढरपूरला जात नाही. हे सगळं बायकोला कळलं, पण 8 वर्षाची त्यांची मुलगी होती, ती मागणं धावत आली, असं खांद्यावरून हात गळ्यात मिठी मारली आणि सांगितलं, बाबा बाबा, अहो माझ्या सगळ्या शेजारच्या मळ्यातल्या मैत्रिणी, ती यमी, ती ठकी, ती बनी, सगळे पंढरपूरला चाललेत. बाबा चला ना, आपण पण जाऊ यंदा पंढरपूरला, मला जायचंय, मला घेऊन चला. 8 वर्षाची नांगिता म्हणते. आता पत्नीला सांगितलं, आता हिला काय सांगायचं? अधिकार तैसा करू उपदेश, मग हिला पटलं पाहिजे. म्हणून सावतोबा सांगतात, नागू अगं आपण पंढरपूरला जात नाही. बाबा का जात नाही? कारण पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे ग. त्यांनी आपल्याला सांभाळायला, कुळ म्हणून सांभाळायला हा मळा दिलाय. काय म्हणलात बाबा? पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे? आम्हाला माहिती नव्हतं. नाही, खरं तर सगळ्या जगाचा मालक तोच आहे. खरं सांगा, एक पिता काय असतो? आपल्या लेकीला सांगत होता, पांडुरंग या सगळ्याचा मालक आहे. आपण सगळं करतो, पण आपल्याला कधी कळणार की या सगळ्याचा मालक तो आहे? आपण मी आणि माझं एवढ्यातच बसलो ना. त्या नागूला सांगितलं, आपण आपल्याला हा मळा देवानी सांभाळायला दिलाय, मग त्यांनी दिलेलं काम सोडून आपण जर गेलो निघून तर तो नाही का रागवणार आपल्यावर? आपल्याला जाता नाही येणार. नागू, देवा बाबा, पांडुरंग मळ्याचा मालक आहे, पण मग कधी खंडणी वसूल करायला येत नाही, कधी वाटा मागायला येत नाही, त्याला तर मी कधी पाहिलंच नाही. आणि सावतोबा बोलून गेले, नागू तू त्याला बोलाव, तू बोलाव, मग तो येईल. मुखातनं शब्द बाहेर पडला आणि या पोरीने मनावर घेतलं. 8 वर्षाची मुलगी. नवमीचा दिवस होता. नवमी, दशमी आणि एकादशी. आता एकादशीला पंढरपुरामध्ये ही अलोट गर्दी लोकांची, भक्तांची. नवमीच्या दिवशी हिने संकल्प केला की पांडुरंग मळ्यात आला पाहिजे, मळ्याचा मालक आहे ना, पांडुरंग आला पाहिजे. म्हणून अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब पोटात घेणार नाही हा निश्चय केला, संकल्प केला. आणि भाजी अशी खुडली, पेंड्या बनवल्या आणि परकराचा ओचा त्या ओच्यात त्या घेतल्या आणि वाटेत येऊन उभी राहिली. 8-10 वर्षाचं वय. वाऱ्या चालल्या होत्या, दिंड्या येत होत्या. आता काही दिंडी मालक थोडे उलट्या काळजाचे असतात, जरा धाडस करून बोलते नाही का, ते असतात. आमचे गुरुजी सांगायचे, माळ असते गळ्यात, माळेला मणी 108, पण तेवढ्या खोड्या असतात काहींकडे, त्याचं काय करायचं? त्यामुळं लेकरामध्ये पांडुरंग नाही दिसलं हो. ती उभी राहिली अशी वाटेमध्ये आणि समोरनं दिंडी आली. वारकरी दादा, काय ग मध्ये उभी राहिली, चल बाजूला हो. अहो दादा, ही भाजी आहे ना, ही आमच्या मळ्यातली आहे आणि आमच्या मळ्याचा मालक पांडुरंग आहे. मग एवढी भाजी त्याला पोच कराल का हो? एवढी भाजी त्याला घेऊन जाल का? त्यांनी तिला असं ढकललं, चल बाजूला हो म्हणले. बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही हमाल गडी समजलीस, चल बाजूला हो म्हणून ढकलून दिलं तिला. ती भाजी सगळी पायदळी तुडवत निघून गेले. नागू रडायला लागली. सावतोबा म्हणतात, एवढ्या लेकरात पांडुरंग दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? तेच झालं पुढे. अशा अनेक दिंड्या निघून गेल्या. परत तिने भाजी गोळा करावी. दशमी उजाडली तरी कोणी भाजी न्यायला तयार नाही. आणि या पोरीच्या डोळ्यांवर ग्लानी यायला लागली. डोळे खोल गेलेत, पोट खपाटीला गेलं. आई सांगते, नागू थोडं खाऊन घे, अगं थोडं दूध पी, थोडं फळ खा, थोडं भाजी खा, काहीतरी खा. नाही, पांडुरंगाला भाजी पोचल्याशिवाय मी काही खाणार नाही, तो मळ्याचा मालक आहे. सावतोबांनी भगवंताकडे हात जोडले. पांडुरंगा, तू शब्द दिलायस, माझ्या मुखातनं तू बोलून गेलास, पांडुरंग येईल, आता तुला यावं लागेल. आणि सहृदय दयागन भगवंतांना वाईट वाटलं. हे लावलं हृदय करुणावत्सल दीन दयागन भगवंत.
आणि भगवंत निघाले हो, वारकऱ्याचा वेश घेतला. त्याला काय अवघड आहे, नटनायक नटधारी असलेला परमात्मा. लगेच गळ्यामध्ये वीणा अडकवली. दाही दिशांचे दिग्पाल वारकरी टाळकरी म्हणून झाले आणि निघाली भगवंतांची दिंडी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल. ही भगवंतांची दिंडी चालली. नागूला कळलं दिंडी आली, परत आली समोर. पण आता सावध होती. आधी असं आहे, दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो. त्यामुळे समोर आली आणि सावधपणे विचारलं, दादा पंढरपूरला निघालायसा? पांडुरंग म्हणले, हो बाळा, पंढरपूरला चाललोय. साक्षात पांडुरंग परमात्मा. अहो काय बाळा, तुझं काय काम आहे? काही नाही, आमचा हा मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक आहे तो पांडुरंग. एवढी भाजी त्याला न्याल का? ही भाजी त्याला पोच कराल का? पांडुरंग म्हणले, हो नेतो की. तिला असं वाटलं, एवढा छान वारकरी दादा. आधीचा अनुभव पाठीशी होता. ती म्हणाली, वारकरी दादा तुम्ही किती दयाळू आहे हो. पांडुरंग हसले, म्हणाले, अगं भाजी तर दिलीस, पण भाजी बरोबर काहीतरी निरोप असेल तुझा. वस्तू दिली की निरोप द्यायचे पूर्वीची माणसं. मग काही निरोप नाही का? निरोप आहे की. निरोप असा आहे, तुम्ही पांडुरंगाला ही भाजी द्या आणि त्यांना सांगा एकदा कधीतरी मळ्यात ये म्हणाव. बघ कसा चाललंय, राखणी कशी करतो आम्ही, कसा सांभाळतो तुझा मळा. आणि नुसता एकटा येऊ नको, रुक्मिणी आईला घेऊन ये. तिला मी रोज आई जुईच्या फुलांचा गजरा करून देईन. एक छान झोपडी बांधायला सांगेन माझ्या वडिलांना. एकटे येऊ नका म्हणाव, जोडीनी या. भगवंत म्हणले, जातो हा. ती म्हणाली, वारकरी दादा तुम्ही किती दयाळू, किती प्रेमळ, अगदी माझ्या पांडुरंगासारखे दिसता. भगवंत म्हणले, मेकअप चुकलंय की काय माझं? हिने ओळखलं की काय मला? नागू जातो बरं, नेतो म्हणून भगवंत निघून गेले. आणि हिला इतका आनंद झाला, आता निरोप पोहोचणार, भाजी पोहोचणार, म्हणून सगळ्या मळ्यात नाचायला लागली. सगळ्या मैत्रिणींना गोळा केलं. आता येईल, आता येईल, आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी. आता येईल, आता 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 येईल, आता येईल. तो गरुडावरी बैसुनी, तो गरुडावरी बैसुनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी. तो गरुडावरी बैसुनी, तो गरुडावरी बैसुनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी. आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी. देव येणार, देव येणार, या मळ्याचा मालक येणार म्हणून नाचायला लागली हो. बरं, पोटात अन्नाचा कण नाही. आणि असं करता करता एक क्षण असा आला, एकादशीचा दिवस उजाडला. पोरगी निचेष्ट बेशुद्ध झाली, डोळे मिटले, खोलवर गेलेले डोळे, अंगात त्राण नाही, अवसान नाही. सावतोबांनी असं हातावर घेतलंय, देवा किती पोरीनं वाट पाहिली तुझी, कधी येशील पांडुरंगा, येशील का नाही येशील रे. पोरगी पोटात अन्नाचा कण घ्यायला तयार नाही, पाण्याचा थेंब घ्यायला तयार नाही. तू शब्द दिलायस ना येतो म्हणून, तुला यावं लागेल. आणि भगवंतांनी तिची ती अवस्था पाहिली, सावतोबांची हाक ऐकली आणि वीट सोडली. देव निघाले. आता देवाला निघायचं तरी कसं? एकादशीचा दिवस. देव एकादशीला तर पांडुरंग विठ्ठेवर पाहिजेच. आणि एकादशीच्या दिवशी जर देवानं वीट सोडली तर सगळ्या संतांना देव दिसणार कसा? आता कुणाचं त्याच्याकडे लक्ष असतं नसतं हा भाग वेगळा आहे, पण अधिकारी संतांना देव दिसला पाहिजे विटेवर. आणि पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये हा भक्तीचा जागर, कीर्तनाचा, नामदेव महाराजांचं कीर्तन रंगले. कीर्तनाचा, 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 हो कीर्तनाचा.
संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला घ्यावे, जनी म्हणे त्याला घ्यावे, त्याला घ्यावे. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. अहो ही गर्दी पंढरपूरमध्ये आणि पांडुरंगच दिसेना सगळ्यांना, नाही फक्त ज्ञानदेवांना नामदेवांना तो दिसेना. ज्ञानोबा माऊली म्हणतायत पांडुरंग नाहीये विटेवर. नामदेव महाराज विचारतायत ज्ञानोबा कुठे गेला असेल, आणि माऊलींनी सांगावं न येणाऱ्या भक्ताकडे गेला असेल. जो कधीच पंढरपूरला येत नाही त्या भक्ताकडे गेल. झालंय 5 मिनिटात संपवणार आहे. मला माहिती आहे घड्याळ पुढे गेलंय, खूपच पुढे गेलंय. 11ला सुरू झालेलं कीर्तन खरं तर 1ला कमीत कमी संपायला हवं होतं. मी संपवते अगदी 5 मिनिटात. न येणाऱ्या भक्ताकडे पांडुरंग गेलाय म्हणून सगळं पंढरपूर, सगळी संत मांदियाळी पांडुरंगाच्या शोधात सावतोबांच्या मळ्यात पोहोचली. भगवंत आले. मला गोष्ट सांगते, आता आपण सुद्धा घरी गेल्यावर एक विळा घ्यायचा मस्तपैकी. आपण एवढं तर करू शकतो ना, देवाला ठेवायचंय हृदयात, मस्त धारदार घ्यायचं शस्त्र, छातीत देवाला ठेवायचं. जमणार आहे का? नाही ना. अहो हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला, हे त्यामागचं कोडं उलगडलंय जनाबाईंनी. सावतो म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी तुकोबाई म्हणतात, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. देवाला हृदयात साठवता येतं. सावतोबांनी साठवलं आणि सगळे संत ज्यावेळी तिथे आले मळ्यात त्यावेळी म्हणाले सावतोबा पांडुरंगाला बघायचे. पांडुरंग कुठे आहे सांगा, लवकर त्याला प्रगट व्हायला सांगा. सावतोबांनी हात जोडले. पांडुरंगा बराच वेळ तुझ्यासाठी तिष्ठत उभेत. पांडुरंग परमात्म्याने नागूची समजूत घातली. तिच्या मुखात स्वतः दूध भगवंतानी मनागुला पाजले आणि तिला इतका आनंद झाला. मळ्याचा मालक आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला म्हणून सगळ्या संतांना दर्शनाची अपेक्षा केली आणि सगळ्या संतांना पांडुरंग परमात्म्याने या प्रसंगामध्ये दर्शन दिलं. तुकोबराय आम्हाला मूळ पदामध्ये हेच सांगतात की देवा जन्मोजन्मी तुझं दास्यत्व मला दे, चंद्रभागेचं स्नान दे, संतांचा संग दे आणि पंढरपूरची वारी माझ्याकडून घडू दे. हेच मागणं तुकोबराय मागतात. भगवंत दर्शन देतो, भगवंत तिष्ठत उभा राहतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. कशा? सगळ्या संतांना या प्रसंगात दर्शन दिलं. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करत असताना, बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकणाने क्षमा करा. कीर्तनाची वेळ बरीच पुढे निघून गेली, पण तरी सुद्धा आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. माझ्या सर्व साथीदार आपल्या गायन मंडळींना, दोनही आमचे कृष्णादादा असतील आणि भगवान महाराज असतील, मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्वच मंडळी, माझ्या सर्व उत्कृष्ट साथीदारांना, परमादरणीय आमचे कापरे बाप्पा असतील, खूप म्हणजे या कीर्तन सेवेसाठी त्यांनी जे काही असं हात धुवून पाठीशी लागणं ज्याला म्हण आहे आपल्या मराठीत, तसं जणू काही केलंय. पण आता काय सांगू, किती मेसेजेस आणि किती फोन, पण तरी सुद्धा ही सेवा इथे घडवायचीच होती काही करून. हा त्यांचा अट्टहास होता. आपण सर्वच मंडळी त्यांना सहकार्य करणारी ठरलात आणि माझ्या परमभाग्याने मला इथे येता आलं, सगळ्यांचं दर्शन घेता आलं. सगळ्यांना नमस्कार करते. भगवंत प्रगट झाला. सगळ्यांना प्रार्थना करून सेवेला विराम देऊया, आरती घेऊया आणि मग थांबूया. भगवंत प्रगट झालेत. निराकार तो निर्गुण ईश्वर, असा प्रकटला असा विठेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
पंढरीचा वार घरी पंढरीचा वार हरी पंढरीचा वार पंढरीचा वार वारी चुकून मी हरी चिदान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण गायन आवडीची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी जी माझी सर्व नरके मुक्ती संग देई सदा सत्य संग देई कामणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाईना हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी युगे 28 विडवरी उभा वामांगी रखुमाई दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्माने गा चरणी वाहे भीमा उद्धरी जय देव जय पांडुरंगा वल्लभ राहीच्या वल्लभ पावे दुर्गा जय देव तुळशी माळ गळा कटून गटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी देव सर्वर नित्यती भेटी गरुड हनुमंत पुरोहिता जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे दुर्गा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे माझे स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवाशी नामदेव भावे